सगळ्यात भारी सामुदायिक विवाह झालेला आहे। देवेंद्रदादा कुठेही केलेलं सामुदायिक हे नवीन दाम्पत्यांना असं वाटत आहे की आपण वैयक्तिक असं लग्न करून घेतलं। लोक पण खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्यांच्या जोडप्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आणि पाहुणे पण खूप खुश होते हे भव्य दिव्य सोहळा बघून। 24 जोडप्यांचा शाही विवाह या ठिकाणी संपन्न झालं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। त्या मागे एवढं केलं त्यांना आभार मानायचंच आहे। स्मार्ट सोलापूरकर नमस्कार। आज आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सामुदायिक विवाह सोहळ्याला राज्याचे मंत्री सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित आहेत। यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आलेले आहेत। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतील, सोलापूरचे पोलीस आयुक्त असतील, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नववधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नववधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। ऐतिहासिक असा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी झाला आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं जवळजवळ 24 वधूवरांना आशीर्वाद देण्याचा योग आला। खऱ्या अर्थानं कोठे कुटुंबाला समाजसेवेचा वारसा या कुटुंबियांना अनेक सामाजिक उपक्रम हे कुटुंब सातत्यानं राबवत असतं आणि अलीकडच्या राजकारणामध्ये माझे सहकारी मित्र आणि सोलापूर मधलेचे आमदार आदरणीय देवेंद्र कोठे हे खूप या भागामध्ये समाजसेवेचं काम करत असतात। मी खऱ्या अर्थानं अख्ख्या कोठे कुटुंबाला आणि देवेंद्र मनापासून धन्यवाद दे। आपल्या आजोबांनी, आपल्या वडिलांनी, आपल्या चुलत्यांनी या सगळ्यांनी जो समाजसेवेचा असा वारसा घालून दिलेला आहे तो सातत्यानं आपण पुढे घेऊन जात आहात। त्याचाच हा भाग म्हणून आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज सोहळा आपण आयोजित केला। या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या दाम्पत्यासाठी जे कुटुंब चालवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या संसाराच्या उपयोगाच्या वस्तू, त्या विवाहाचा जो पारंपरिक विधी आहे तो विधीवर पार पाडण्यासाठी जे काय करायला लागेल ते सगळं अगदी आपल्या घरचा विवाह सोहळा असल्यासारखं किंवा त्याच्यापेक्षा चांगला विवाह सोहळा साजरा करताना हे दोन्ही कुटुंबीय मला दिसले आणि त्यांची जी आत्मीयता या विवाहाबद्दल होती ती खऱ्या अर्थानं सामान्य जनतेबद्दल त्यांचा असणारा प्रेम यातून दिसतं। मी पुन्हा एकदा या सगळ्याच दाम्पत्याला मनापासूनच्या शुभेच्छा देईन। त्यांचं आयुष्य भरभराटीनं उज्ज्वल हो। त्यासोबत जो सेवेचा वारसा कोठे कुटुंबाला आहे तो सेवेचा वारसा असा सातत्याने पुढे जावा आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद देवेंद्र कोठे सोबत त्यांच्या सगळ्या सहकार्या सोबत राहावे अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो। नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर आत्ता आपल्यासोबत आहेत आमदार देवेंद्र कोठे। दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अतिशय उत्साहामध्ये पार पडलेला आहे। दादा काय सांगाल? यंदाचं हे दुसरं वर्ष होतं स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय विष्णुपंत कोठे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। 26 जोडप्यांनी नोंदणी केली होती, परंतु आज या ठिकाणी प्रत्यक्षात 24 जोडप्यांचा शाही विवाह या ठिकाणी संपन्न झालं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। शुभ आशीर्वाद देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे कार्यतत्पर पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकारी व भारतीय जनता पार्टीसह अनेक मित्रपक्षातील नेतेगण व सर्व सहकारी या विवाह सोहळ्याला उपस्थित होते।
5:42 हा विवाह सोहळा अगदी वेळेवरती संपन्न झाला। प्रतिष्ठानच्या सर्व सहकारी व भारतीय जनता पार्टीचे सर्व आजीमाजी लोकप्रतिनिधी, विशेषतः कोठे परिवारावरती प्रेम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी हा विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी मागच्या 2 महिन्यापासून परिश्रम घेतले। त्या सगळ्यांचाही मी मनापासून आभार मानतोय। प्रकाश विठ्ठल श्रीक्षेप आहे, तर देवेंद्र दादांचं हे जे उपक्रम आहे ते खूपच चांगलं आहे। 26 जणांचं त्यांनी म्हणजे हे जे लग्न सोहळा आहे त्यांनी पार पाडलं आहे, खूपच चांगलं वाटलं, खूपच चांगलं झालं आहे, नियोजन वगैरे खूपच चांगलं झालेलं आहे। दादांनी जे आयोजन केलं आहे ते खूपच छान आहे, जणू अशा म्हणजे सामुदायिक विवाह म्हणजे कोट्यांचे आशीर्वाद भेटत आहे, मोठमोठे माणसं त्यांचे आशीर्वाद खूप छान असतात, अरेंजमेंट चांगलं आहे आणि असं कार्यक्रम पुन्हा पुन्हा का व्हावं, म्हणजे गोरगरिबांची तर एक इच्छा कंप्लीट होती, त्यांचे लग्न साकार होतात, त्यांना आनंद होतो, त्यामुळे पुन्हा पुन्हा हा कार्यक्रम व्हावा आणि देवेंद्र कोठे दादांना पण सगळ्यांचा आशीर्वाद लाभो, त्यांनी असंच पुढे कार्यक्रम राबत जावं। यशोदा नंदाला आहे, देवेंद्र कोठे यांनी लग्न लय चांगले उत्तम केलेच आहेत, त्यांचे आभार मानायचं आहे। केले नाही लाईटेन केले, त्या मंडप केले, जेवणाचा व्यवस्था आधी उत्तम केले, त्याने लय चांगलं केले त्यांनी। आजच्या काळात लग्न करायचं खूपच महाग लय छान गोष्ट आहे, या महागाईत एवढं केलं त्यांना आभार मानायचंच आहे। सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ज्यांची लग्न झाले ते सगळे वधूवर आपण या ठिकाणी पाहतोय, अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, सगळेजण नातेवाईकांसोबत फोटो सेशन करतात। आपण यातल्या काही जोड्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया, त्यांचा काय अनुभव आहे किंवा काय वाटतं हे थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सगळ्यांचीच गडबड आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते, तरीसुद्धा काही जणांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया। दादा, काय नाव आहे तुमचं? मधुकर, कसा बसला त्यांना? मधुकर आहे त्यांचं नाव। तुम्ही बोला, काय नाव आहे तुमचं? शिरीषा। तर आजच्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये तुमचं लग्न झालं, कसं वाटतंय? छान वाटतंय। आजच्या काळामध्ये लग्न करायचं खूपच महाग झालेलं आहे, सगळ्याच गोष्टी महाग झाल्यात, पण इथं दादांनी सगळ्या मोफतपणे सगळी व्यवस्था केली, काय सांगाल? छान वाटलंय मला। हॅलो, माझं नाव रूपा आहे। सामुदायिक विवाहामध्ये मस्तपैकी झालंय आणि सगळ्या व्यवस्थित झालंय, मंत्र वगैरे उपचार वगैरे सगळं छान झालंय, त्या प्रकारे सगळं नीट व्यवस्थित झालंय। प्रशांत, कसं वाटतं? कार्यक्रम कसा झाला? कार्यक्रम एक नंबर, सगळा व्यवस्थित, कशाचं काय टेन्शन नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित झालेला आहे, सगळ्यात भारी सामुदायिक विवाह झालेला आहे। नाही, तुझं काय नाव आहे? अंबिका। कसं वाटलं लग्न झालं आज सर्वधर्मी सामुदायिक? छान वाटतं। काय नियोजन कसं होतं? नियोजन एक नंबर। माझं नाव प्रवीण पिंबळे। नियोजन असं केलेत की जसं प्रायव्हेट लग्नात सुद्धा होत नाही तसं देवेंद्र कोठे यांनी सामुदायिकमध्ये करून दाखवलेलं आहे। देवेंद्र कोठेंनी केलेलं सामुदायिक हे नवीन दाम्पत्यांना असं वाटत आहे की आपण वैयक्तिक असं लग्न करून घेतलं, असं ज्यांच्या मनात आहे की आपण सामुदायिकमध्ये लग्नच केलं नाही, असं वैयक्तिक आपलं आपण डेव्हलप करून म्हणजे असं तुझं नाव नोंदवा लागतं वाटलं? माझं अवश्य, मला मुलगी हुडकायला की नाव नोंदवा तुमच्याकडे। सोलापूरकर एक नंबर लग्न केलेले आहेत देवेंद्रदादा कोठे यांनी, सामुदायिक एक नंबर। विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी कोठे परिवारातील सर्वजणच यशस्वीपणे प्रयत्न करतात। या ठिकाणी देवेंद्रदादांच्या पत्नी आहेत, ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजचा विवाह सोहळ्याविषयी काय सांगाल? आज पालकमंत्री गोरेभाऊ आज विवाह सोहळ्यात पहिल्यांदा उपस्थित राहिले आणि आपलं लोकांमध्ये जे प्रेम आहे, जे आपलं घरचं त्यांना सोलापूरचं वाटत आहे, ते खरंच त्यांना इथं दिसून आलं विवाह सोहळ्यात आणि लोक पण खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्यांच्या जोडप्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आणि पाहुणे पण खूप खुश होते हे भव्य दिव्य सोहळा बघून, आणि ते बघून आम्ही भारावून गेलो आणि खरंच हे पुण्य लागतं, हे सोहळा करायला ते पुण्य आम्हाला लाभलं, हे मनापासून खुश। बरेच जणांनी असं म्हणलं की वैयक्तिकरित्या जरी लग्न केलं तरी एवढा मोठ्या उत्साहात करता येत नाही, पण या ठिकाणी दादानी आणि सगळ्या टीमने जोरदार तयारी केली होती। दादांच्या मागं खरं तर मोठं एक बळ म्हणून त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे फ्रेंड्स आणि परिवार आहे, त्यामुळे हे शक्य झालं। टीमवर्क हे सगळ्यात मोठं यशाचं काय किती दिवसापासून तयारी लागते सगळी? हे 1 महिन्यापासून तयारी आहे। मागच्या वर्षी झाल्यामुळं सगळ्यांना माहीत झालं की कुठल्या कुठल्या विभागाला कोण जबाबदारी आहे आणि नवीन जे आता जॉईन झाले त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या जबाबदारी आम्ही दिलो आहे आणि खरं तर टीम वर्कमुळेच हे शक्य झालं असं माझं म्हणणं आहे। छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।
जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।